नमस्कार मित्रांनो, प्रिन्सेस किचन मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। प्रिन्सेस किचन आपल्यासाठी आज कैरीची आंबट गोड फोडणी ही रेसिपी घेऊन आले आहे। आता सध्या उन्हाळ्याचा सीझन असल्यामुळे बाजारात कैऱ्या खूप आल्या आहेत मित्रांनो, तरी आपण सहज ही रेसिपी घरी करून पाहू शकता। तरी ही कैरीची चटणी आपण 8 ते 10 दिवस फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकतो आणि साधा भात, मसाले भात, वरण भात, खिचडी भात याच्या बरोबर आपण खाऊ शकतो। खूप छान लागते आणि त्याचबरोबर पोळी बरोबरही खाऊ शकतो। याच्या आधी मित्रांनो आपण कैरीची चटपटीत चटणी रेसिपी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तरी आपण तिथे पाहू शकता। चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया मित्रांनो। तरी आपल्या चॅनलवरती त्याच्या आधी तुम्ही नवीन जर असाल तर आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती बटन दाबा, जेणेकरून आपले नवीन येणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल। बनवण्यासाठी इथे सर्वात प्रथम आपण 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत मी, आणि थोडंसं गूळ घेतलेला आहे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे, जिरे मोहरी घ्यायची आहे फोडणीसाठी, इथे कढीपत्ता घ्यायचा आहे, लाल तिखट घेतलेलं आहे आणि थोडंसं हिंग घेतलंय आणि तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी। तर सर्वात प्रथम आपण ही कैरी एकदम छोटी छोटी बारीक बारीक कापायची आहे। इथे आपली कैरी बारीक बारीक चिरून झालेली आहे, तर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। थोडंसं मीठ टाकूया, थोडंसं लाल तिखट आणि आवडीप्रमाणे गूळ टाकायचा आहे। आपल्याला कसं गोड आंबट कसं लागतं तसं गूळ ॲड करायचं आहे। ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, पाणी सुटेल थोड्या वेळाने। आता आपण इथे तडका द्यायला पॅनमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला। आपलं आता तेल गरम झालेलं आहे, जिरे मोहरी टाकायचे, थोडंसं हिंग आणि इथे कढीपत्ता टाकायचा। पहा आपला तडका तयार झालाय। आता हा आपण याच्यामध्ये मिक्स करायचा आहे, छानसं मिक्स करून घ्यायचं। बघू शकता आपण आपली ही कैरीची चटपटीत आंबट गोड अशी फोडणी तयार झालेली आहे। पाहू शकता आपण याला किती छान पाणी सुटलेलं आहे। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं ह्याला आपण फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो 8 ते 10 दिवसापर्यंत, आणि जिभेला मस्त अशी चव येऊन जाते ह्यानी। नक्की घरी करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये पाठवा तुम्हाला कशी आमची रेसिपी वाटली ते मित्रांनो। प्रिन्सेस किचन अशीच छान छान नवनवीन आपल्याला रेसिपीज घेऊन येते राहील मित्रांनो, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।